तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. नमो गार्डनच्या कामावरून नगर परिषदेत आरोप प्रत्यारोप. अपक्ष नगरसेवक मंगेश खैरनार आक्रमक. सटाणा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नमो गार्डनच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय. अपक्ष नगरसेवक मंगेश खैरनार यांनी या कामात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप करत सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले. खैरनार यांच्या म्हणण्यानुसार संबंधित कामाचं वर्क ऑर्डर अधिकृतपणे निघण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली झाली असून प्रशासनानं प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विषयावर सभागृहात जोरदार चर्चा झाली आहे. कामकाजात पारदर्शकता नसल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची शहरातही चर्चा सुरू झाली असून नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय. नमो गार्डनच्या कामाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी आणि वर्क ऑर्डर पूर्वी काम कसे सुरू झाले याबाबत प्रशासनानं स्पष्ट उत्तर द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होती. प्रशासनाकडून स्पष्टीकरण आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाविषयी अपक्ष नगरसेवक मंगेश खैरनार हे आता पत्रकार परिषद घेऊन लवकरच खुलासा करणार असल्याची माहिती मिळते आहे. प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा. कामाचे जे आयटम बदल आहे तिथं आपण सुरुवातीच्या एस्टिमेट पूर्ण ऐकून घ्या. मी सांगतो तिथं आपण सुरुवातीच्या एस्टिमेटमध्ये टॉयलेट ब्लॉक पकडले होते. तिथं नगरसेवकांनी मागणी केली, नागरिकांनी मागणी केली, तिथं टॉयलेट ब्लॉक करायचे नाही. मग आपण टॉयलेट ब्लॉक कॅन्सल केले. वर्क ऑर्डर का बरं केली तुम्ही? हे काम वर्क ऑर्डरच्या आधीच वर्क ऑर्डरच्या आधीच तिथे 20% काम रेडी झाले नमो गार्डनचं. 20% काम रेडी. 5 दिवसात तुम्ही 20% काम रेडी. फोटो द्या ना. ठीक आहे, त्याबाबत सभागृहाने निर्णय घ्यावा. आपण त्यांचे पेमेंट्स वगैरे काय असतील ते विषय नाही तुम्ही वर्क ऑर्डर केली, मग तुम्ही अभियंत्यावर आणि बाकीच्यावर कारवाई करा. हे पळकडायचे कामं करताय मॅडम. अभियंत्यावर कारवाई होणार नाही का याच्यावर? तुम्ही जर स्लॅब टाकला जातो ना, स्लॅबसाठी तुम्हाला 18 किंवा 20 दिवस थांबावं लागतं, 21 दिवस थांबावं. बरोबर आहे. तिथं काम बघितलं मी स्वतः व्हिजिट करेन. चला लगेच स्वतः व्हिजिट चला लगेच 20% काम रेडी आहे. बघा काही विसंगती आढळल्यास मी स्वतः व्हिजिट करते. तिथे जर काही तुम्ही बिगर व्हिजिट करायचं वर्क ऑर्डर कसं केली? कामाच्या आधीची व्हिजिट मी केलेली आहे. अहो मग काम कसं रेडी झालं ते मी व्हिजिट करून मॅडम, ते साहेब तुमचं चालू तुझं अजिबात लक्ष नाही तुमचं. दीपक भाऊ लक्षात बाकी बोलता येत नाही. वर्क ऑर्डरच्या आधी ठेकेदाराने त्या ठिकाणी काम चालू करणं म्हणजे नगर व्यवहार आहे. बरोबर आहे. मान्य करता का? नाही मान्य करत. मग वर्क ऑर्डरच्या आधी जर ठेकेदाराने काम चालू केलेलं असेल त्याच्यावर कारवाई कोण करेल? बरं तुम्हाला एक सांगू का? 2 महिने आधी काम चालू झालं. माझ्याकडे ठेकेदाराला कॉल केल्याचं कॉल रेकॉर्ड सुद्धा आहे. उपनगराध्यक्ष यांच्या कॅबिनमध्ये बसून मी जवळजवळ 1 महिने आधी ठेकेदार काम करत असताना त्यांना कॉल केलेला होता दूरध्वनीद्वारे की तुम्ही सदर काम वर्क ऑर्डर शिवाय प्रशासनाला याची कल्पना नाही आहे. मी स्वतः व्हिजिट करेल. आम्ही विदाऊट काम पाहता तुम्ही वर्क ऑर्डर बरं जागेची पाहणी झालेली आहे. तुम्ही जागा निश्चित कधी झाली? काम जाणे काउन्सिलने सुचवलं. एस्टिमेट पाठवण्याच्या आधी सर्व निविदा होण्याच्या आधी तिथं काम होऊन जातं म्हणजे तुमचा आर्थिक गैरव्यवहार नाही. पण ठीक आहे, 1 मिनिट. त्या ठिकाणी त्या जागेची पाहणी केली जाते. कॉन्ट्रॅक्टर पियुष सुरोशीच्या नावाने काम आहे. मी त्याला 2 महिने आधी दूरध्वनीद्वारे संपर्क केला की त्याच्यामध्ये सभागृहातले काही सन्माननीय सदस्य त्यांची नावं घेत नाही. त्यांनी सुद्धा या गोष्टीसाठी विरोध केलेला होता. मी काल सुद्धा सांगितलं की हा विषय वर्क ऑर्डर देण्याआधी तुम्ही नमो गार्डन संदर्भात हा विषय सभागृहासमोर येऊ द्या. दुसरा विषय तुम्हाला सांगतो. त्या जागेमध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या, शासकीय मालकीच्या त्या ठिकाणी खेळण्या किंवा बाकीची वस्तू नव्हती का? होती का नव्हती? यस मध्ये उत्तर द्या. यस वर मध्ये
आपले जे काही मुद्दे आहेत तक्रारींचे त्या अनुषंगाने नक्कीच चौकशी होईल. यस बाबा, तुम्ही गार्डन तुम्ही पाणी करत असताना फोटोज आहेत माझ्याकडे, मी चेक करून घेते सर. तुम्ही पाणीला गेले ना मॅडम. हा, ठीक आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी पाणी झाले. पाणी करत असताना त्या नगरपालिकेच्या भूखंडामध्ये जी विकास कामे झाली त्या ठिकाणी नगर परिषदेच्या मालकीच्या त्या ठिकाणी खेळण्यात किंवा वास्तू नव्हते का? या सर्वांमध्ये उत्तर द्या. मॅडम असा जर भोंगळ कारभार चालत असेल फक्त yes तर मग हा विषय याच्यावर कायदेशीर त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करा. हे पुन्हा घडलं नाही पाहिजे मॅडम. होईल. हा. नाही. प्रश्नांचे सर्व उत्तर त्याच्यामध्ये द्यायला आपल्या तक्रारीमध्ये हे बघा, हे स्लॅब लेवलपर्यंत काम आलेलं आहे. बरोबर आहे. स्लॅब लेवलपर्यंत काम करत असताना कुठलंही काम स्लॅब लेवलपर्यंत आल्यानंतर स्लॅब टाकल्यानंतर ते 8-21 दिवस त्याला पाणी मारावं लागतं. हे बांधकामाची नियम आहे. बरोबर. आता तिथे नगरपालिकेचे माझ्याकडे वर्क ऑर्डरच्या आधीची सुद्धा जे आहेत कुठे मी त्या विषयासाठी विरोध का करत होतो की तो भूखंड नवो गार्डन उद्यानसाठी योग्य नाही आहे. तरी सुद्धा नगर तुम्ही तुमचा विषय बोलू नका. मी तो भूखंड शासकीय दृष्ट्या योग्य बसत नाही म्हणून ठीक आहे. ते देतील उत्तर. तुम्ही राहू दे तुमच्याकडे, माझं काही म्हणणं नाही. त्यांना तुम्ही प्रशासनाला उत्तर आहे ते त्यांच्या चौकशीतला विषय त्यांचा आर्थिक गौरव तुम्ही अंगावर करू नका. त्या आर्थिक हस्तक्षेप कोणाच्या प्रभागात करू नका. जर मी माझ्या प्रभागामध्ये आर्थिक गैरव्यवहार करत तिथं प्रत्येक सदस्याने माझ्याबरोबर कारवाई केली पाहिजे. या असं जर चुकीचं होत असतील तर काय आपल्याला काय म्हणजे एकच लक्षात ठेवा, आपण पण काय करायचं, चौकशी केली ना स्थानिक नगरसेवकांना बोलून त्यांच्या निर्देशनात आणून द्यायचं. परत दुसरा प्रभाग कोणाच्याही प्रभागात काम करत असताना बरोबर घ्या. माझं काही म्हणणं नाही. तुम्ही तुमच्या प्रभागात काम केलं त्याच ठिकाणी ठेवा. बरोबर. तरी मी त्या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, त्या ठिकाणी शासकीय वास्तू होते. शासकीय वास्तू त्या ठिकाणी पाडण्यात आल्या, तोडण्यात आल्या. बरोबर आहे. पुरावे येतात का? पुराव्यासकट बोलतोय मी. शासकीय वस्तू तोडल्या आल्या की नाही? पुराव्यासकट नगर परिषदेमध्ये स्थानिक नागरिकांकडून तक्रारी सुद्धा झाल्या. त्याचे निवेदन सुद्धा माझ्याकडे. वास्तू तोडण्यात आल्या की नाही? खेळण्या होत्या तिथे ग्रीन जिमच्या. ग्रीन जिमच्या खेळण्या आज पण आहेत. त्याच्यासाठी आपण जागा सोडलेली. त्या जशा होत्या त्याचं निर्लेखन केलं का? त्या जशा आहेत तशा बसून देणार आहेत परत. याचं कुठलीही शासकीय वास्तू तोडत असताना नगर परिषदेच्या अभियंत्याने व नगर परिषदेने निर्लेखन केलं पाहिजे. केलंय का निर्लेखन? शुभम तुम्ही बसा, मी उत्तर देते. साहेब आपण जे मुद्दे हे बघा, उपस्थित या खेळण्या हे खेळण्या तोडून टाकल्या, चांगल्या खेळण्या. त्याबाबत चौकशी केली जाईल. जर काही विसंगती आढळली, त्यामध्ये जर काही तथ्य असले, त्याच्यामध्ये जर काही तथ्य आढळलं तर नक्कीच कार्यवाही होईल. वर्क ऑर्डर तुम्ही दिली. मी नाही म्हणत होतो वर्क ऑर्डर देऊ नका म्हटलं. मी शेळकर साहेबांना सुद्धा बोललो होतो वर्क ऑर्डर देऊ नका. हे बघा, वर्क ऑर्डर दिली तेव्हापासून काम सुरू होईल. नाही, वर्क ऑर्डर त्याच्या आधी जर कोणी काम केलं असेल तिथे तर त्याबाबत चौकशी करण्यात येईल. त्यासाठी प्रशासन दोषी कसं असेल? मग तो भूखंड काय हे नागरिकांना बघा, ते आम्हाला माहित नाही. आता आम्ही तिथे जाऊन तपासणी करते. मॅडम नाही हो, तपासणी नाही, आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. मी तुम्हाला ठीक आहे, तुमचा हा जो विषय आहे ना, त्याच्यामध्ये जर सर्वात तथ्य महत्वाचा असेल विषय तर त्याची चौकशी. त्या ठिकाणी निलगिरीचे 13 झाड पडले, छोटे मोठे. माहिती का तुम्हाला? हो, तिथले झाडं 13 तोडले असं मी म्हणणार नाही. काही वृक्षांची तिथे छाटणी केली आहे. त्याचं कारण हे आहे, तिथे जी झाडं पडली, कंपाऊंड मध्ये पण काही झाडं पडली आहेत. शूटिंग आहे मॅडम, शूटिंग. नगर परिषदेचे ठेकेदार ती कापायला होती तिथे. शूटिंग आहे माझ्याकडे. मी पाहते सर. पडलेले झाड म्हणतात तुम्ही. 13 झाडं एकत्र पडतील. नाही, काही झाडं मिनिटं. पडले होते तर मला तिथल्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारी नाही. माननीय सदस्य, सभागृहासमोर ठेवले का तुम्ही? ठेवले का सभागृहासमोर? तक्रारी आल्या म्हणजे तुम्ही सभागृह चालून घ्या. आम्हाला कसं शोला बसवता इथे? 13 झाडं निलगिरीचे, त्यांचं जर व्हॅल्युएशन केलं ना तर एक झाडाची किंमत 50,000 रुपये. आज आमच्या वार्डात वारंवार तक्रारी सुद्धा काहीच नाही ना. त्याच्या लाकडांचं काय झालं? लिलाव केला? निलाव नाही केला. ते जे
लाकडे आहेत ना ते आपण आम्हाला आमच्या डॅम निर्मितीसाठी जे वापरतो त्याच्यासाठी वापरतो ते लाकडं. माझे प्रश्न सभागृहाला नाही आहेत, माझे प्रश्न प्रशासनाला आहेत. प्रतिनिधींनी बोलू नका. मला एक गोष्ट सांगा, 13 झाडं तोडल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन केलं का तुम्ही? तुम्ही दिले ना? तुम्ही कोणाला दिले? ठेकेदाराला दिले. व्हॅल्युएशन केलं का? निलगिरीच्या झाडाचं व्हॅल्युएशन किती काढलं? किती व्हॅल्युएशन निघतं एका झाडाचं? किती टन निघालं? केलं का नाही केलं एवढं एकच सांगा. किती टन? बरं यांनी हे असं हा केवळ एक सांगायचं. ठेकेदाराला फुकट दिले का? किती मध्ये दिले मग? खेडकर साहेब सदस्य बोलताय, तुम्ही उभं राहून बोला, खाली बसून काय बोलून राहिले तुम्ही? निर्मितीची माहिती घेतो. उभं राहून बोला थोडं. तुम्हाला काल मी काय सांगितलं होतं? नमो गार्डन संदर्भात एक कागद तुम्ही घेऊन यायचं सभागृहात. मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला काल सुद्धा बोललो होतो, त्या मागे सुद्धा सांगितलं होतं नमो गार्डनची वर्क ऑर्डर करू नका. मी वारंवार यांच्याकडे सांगत होतो नमो गार्डन मध्ये आर्थिक गैरव्यवहार होईल, तुम्ही काम करू नका. यांनी नाही ऐकलं. मी ठेकेदाराला परस्पर फोन केले की त्या कामामध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होतील, तुम्ही काही काळात तिथेच काम करा, पण काही कालांतरानंतर करा. ठेकेदाराला एवढा मास्कावर आला. ठेकेदार एवढे मूर्ख नसतात, ते पैसे टाकायला रिकामे नसतात. कुठेतरी त्यांना प्रशासनाचा किंवा प्रतिनिधींचा वरदस्त असतो. नाही, आपण प्रतिनिधी असं करू असू शकत शकतो. नाही. प्रशासनाची प्रतिनिधींवर नका दोष देऊ. असू शकतं. माझी शंका आहे. आणि त्याच्यात दोन दोषी आले त्याच्यावर कारवाई करण्याची. प्रतिनिधी म्हणून मी पण आर्थिक गैरव्यवहार करू शकतो. माझ्यावर पण तुम्ही कारवाई करा. पाठीमागं बघा, तुमचा काही आर्थिक गैरव्यवहार आहे का यांच्या? नाही, काय असं चांगल्या माझं एक म्हणणं आहे, चांगल्या कामात विकास कामांमध्ये चांगल्या विकास कामांमध्ये विरोध नको. चांगल्याला विरोध नाही. काही नाही, चुकीचं काय काम आहे त्याचं जे estimate प्रमाणे तुम्ही दिली का? वर पडून देण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? निवेदन करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? निलाव करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? चुकीचं काम आहे. आम्ही स्वतः एक दिवसाआधी मांडणी करतो आणि बघा, तुमच्या विभागात आहे, आम्हाला आमच्याची गोष्ट एकदम चांगली आहे. चांगलं काम झालं पाहिजे ही आमची भावना आहे. पण प्रशासनाला उत्तर दिलं नाही. प्रशासनाला एक मिनिट. प्रशासनाला उत्तर दिलं नाही. तुम्ही कसं नाही पाहिजे? त्यांना उत्तर दिलं नाही. आपला काय संबंध? कुणाचा प्रतिनिधीचा काही संबंध नाही. प्रशासनाला उत्तर देऊ द्या. आपण कशाला वाद करताय? प्रशासन उत्तर देईल ना त्याच्यावर. आपल्याला चांगलं काम करून घ्यायचं ना, त्यांनी उत्तर द्यावं त्याच्याबद्दल. आपण कशाला बोलताय? चांगलंच काम होणार आहे ते. काम चांगलं करून देण्यासाठी बोलतोय. 13 दिवसाचा स्लॅब 18 ते 21 दिवसाचा स्लॅब पिरियड असेल, तुम्ही 8 दिवसात काम 20% पूर्ण करून टाकलं. आणि तुम्ही पाणी करायला गेलं तर गावात विचारलं प्रश्न वेळ आम्ही त्या दिवशी विजिट केली. व्हिजिट केली. वर्क ऑर्डरच्या आधी व्हिजिट केली तुम्ही. काही वर्क ऑर्डर नंतर विजिट केली. वर्क ऑर्डरला किती दिवस झाले? वर्क ऑर्डरला 5 दिवस झाले. 5 दिवस झाले वर्क ऑर्डरला. सन्माननीय महोदय, याबाबत आपले जे प्रश्न आहेत ते मला कळाले आहेत. त्याबाबत विस्तृत माहिती आणि अहवाल सादर केला जाईल. सभागृहासमोर सादर करा. तुम्ही गोळा करतायत नाही. वर्क ऑर्डरच्या आधी जर तिथे काय काम झालेलं असेल तर त्याची कल्पना मला नाही आहे. मॅडम, स्वतः तिथे जाऊन कल्पना नाही हा शब्द तुम्हाला विनंती आहे. तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, हे उत्तर बरोबर नाही मॅडम. सभागृहासमोर सांगतो, या कामामध्ये कल्पना नाही. अहो, गावात काय चाललंय याची कल्पना 20% कल्पना कशी नाही तुम्हाला? अधिकारी यांना काय मॅडम चुकीचं हे चुकीचं. आपण प्रशासकीय अधिकारी आहात, आपल्या कमांड पाहिजे त्याच्यावर. सन्माननीय महोदय, अगदीच गावात कुठल्या कोपऱ्यात काही चालू आहे त्याची इत्तमभूत कल्पना मुख्याधिकारी यांना असणं अपेक्षित नाही. सभागृहाचा तर तिथे काय सुरू आहे हे मला माहित नाही. वर्क ऑर्डरच्या आधी काम झालं असेल तर ते मला माहित नाही. तुम्हाला माहित नाही? आणि मी स्वतः तिथे व्हिजिट करेन. आपल्या तक्रारीमध्ये जर काही तथ्य आढळलं तर त्या अनुषंगाने मी स्वतः अहवाल तयार करेन आणि तो मी आपल्याकडे सोपवेन. दुसरा विषय काही झाडं तोडण्याचा आहे. तुम्ही जी झाडांची संख्या सांगताय त्याबाबत मला कल्पना नाही. त्याचे जे आपले पुरावे आहेत ते पण मी कापून गेलेले पडलेले सांगतात. त्या संख्येची किती झाडं वगैरे त्या संख्येची मला कल्पना नाही. त्यात जरी तथ्य आढळलं तरी जे कोणी दोषी असतील, ज्यांनी झाडं कापली असतील त्यांच्यावर वृक्ष अधिनियमानुसार कारवाई होईल. एवढी मी आपल्याला
ठीक आहे नागरिकांची पण नगर परिषदेने हे बघा दोन गोष्टी आहेत. या नगर सदर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल मला जी शंका आहे त्याची राज्यस्तरीय SIT चौकशी करण्यात यावी असा माझ्याकडून आलेला विषय. कोणाला विरोध करायचा असेल करू का? वृक्ष अधिकारी म्हणून मला काही गोष्टी तिथे अडथळा येणारी झाडं, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी, विद्युतसाठी किंवा विकास कामासाठी अडथळा येणारी झाडं कापण्याचे वृक्ष समितीला अधिकार आहेत. वृक्ष समिती म्हणजे सभागृह त्यामध्ये इन्क्लूड नाही आहे, ते स्वतंत्र अधिकार आहेत. त्याप्रमाणे काही झाडं तोडण्यासंदर्भामध्ये 1964 लागू होतं त्याच्यामध्ये. बरोबर ठीक आहे. त्या मी सगळ्या नियमात गोष्टींची नमूद न उत्तरं- राहता मला तुम्हाला थोडा सांगतो, वेळ हवा. मॅडम, मी साहेब, मला थोडा वेळ हवा आहे. पहिले सगळ्या सांगितलं, गोष्टींची तुम्ही उत्तरं कुठलंही उत्तर देताना 100 वेळा विचार करून घ्या. माझ्याकडे पुरावे आहेत. आणि नगर परिषदेच्या त्या ठिकाणी ज्या ठेकेदारांना काम दिलं ते ठेकेदार त्या ठिकाणी कोणते ठेकेदार अधिनियमाच्या तरतुदीनुसार ते झाडं तोडण्यासाठी तिथे उपस्थित आहेत. अधिनियमाच्या तरतुदीनुसार जर सदस्यांना काही प्रश्न असतील, प्रशासनाकडून अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी किमान 7 दिवस आधी प्रशासनाला विचारणा करावी. मला ही आधी विचारणा झालेली नाही, त्यामुळे मला त्याची इतकं माहिती नाही आणि माहिती असणं अपेक्षितही नाही. एक मिनिट ऐका ना, मग मीच बोलतो. खेडकर साहेबांनी झाडं तोडले. तुम्ही लिगल खेडकर साहेबांनी झाडं तोडले. बरोबर आहे. खेडकर साहेबांनी झाडं का बापू? यांनी एक पत्रच दिलं पाहिजे नाही का त्या विषयाचं? पत्र दिलंय. अहो, ही पूर्ण चौकशीचं पत्र द्या ना. पण बाकी सगळं जातोय ना. एक मिनिट त्यांना उठायचं असेल त्यांनी उठून जावं. त्यांना उठायचं असेल त्यांनी उठून जावं. माझा विषय पूर्ण जाऊ शकतो. खेडकर साहेब एक मिनिट ऐका. तुम्ही पाठराखण काही करू नका. खेडकर साहेब यांनी झाडं विकली, झाडाची लाकडं विकली ना, प्रश्न विचारू द्या ना. प्रश्न घेतच नाही तुम्ही. झाडं तोडले, लाकडं विकले तुम्ही. लाकडं विकले, झाडं तोडले. आता काय बोलले होय? प्रशासकीय प्रमुख म्हणून सर्व प्रश्नांची उत्तर साहेब मी देईन. याबाबत माझ्याकडे कोणताही रेकॉर्ड नाही आणि नगर परिषदेने याबाबत काही कारवाई केली नाही. तुमची माझ्याकडे शूटिंग आहे मॅडम. त्यांनी आता काय सांगितलं, झाडं तोडली, झाडं तोडलेली झाडं जे आपण अमरनाथसाठी लाकडं वापरतो. काही झाडं देखील मी काय मगाशी बोलले साहेब की संख्येविषयी माझ्याकडे रेकॉर्ड नाही. काही झाडं तिथे अपघात झाला होता. स्थानिक नागरिकांची पण तक्रारी होत्या. तिथे अपघात झाला होता. अपघाताचे फोटो पण आहेत. बळी गेला त्याला कोण जबाबदार राहणार? संबंधित नगरसेवकांनी कोणाच्या अंगावर ते झाड पडलं त्याला बळी जबाबदार कोण राहणार? 50 वर्षाचे निकृष्ट याच्या किल्लेले झाड आहे. संबंधित नगरसेवकांनी काही मला तक्रारी दिल्या वृक्षतोडीच्या. त्या अनुषंगाने प्रशासनाने जेवढी झाडं तोडली त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे, निर्णय माझ्याकडे आहे, आदेश माझ्याकडे एक आहे. झाड तोडताना मॅडम स्थानिक नागरिकांची तिथे तक्रार होती. संख्येविषयी माझ्याकडे व्यवस्थित उत्तर द्या. जी ग्रीन जिमची साहित्य हटवली, बरोबर हटवली, मान्य करतात मॅडम. त्या ठिकाणून ग्रीन जिमची साहित्य हटवली की नाही? मला कल्पना नाही साहेब. मी चौकशी करते, पाहते आणि मग एकदा खेडकर साहेब बोलले ना तुम्ही. तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने साहेब लेखी अहवाल दिला जाईल. आणि राहिला विषय आपले नगर अभियंता आहेत, सभागृहाने सांगितलं त्यांची चौकशी करावी. मी चौकशी करते, सभागृहापुढे अहवाल मांडते, परंतु किमान 7 दिवसाचा अवधी प्रशासनाने देणार. त्याचा स्टॉक रजिस्टर नोंद केली आहे तुम्ही? स्टॉक रजिस्टर नोंद केली का? पंचनामा करून ते हस्तांतरण सभागृहापुढे ठेवलं का? त्याच्या आधी कसं काय तुम्ही हे केलं? मीटिंग न होता तिथे काम चालवून गेलं. तुम्ही वर्क ऑर्डर देऊन दिली. कुठली वर्क ऑर्डर दिली माहितीये? त्याचं स्टॉक रजिस्टर नोंद केले नव्हते आपण. त्याच्या आधी वर्क ऑर्डर देऊन दिली तुम्ही. बरोबर आहे का? स्टॉक रजिस्टर नोंद कुठल्याही साहित्याची तिथे शासकीय वस्तू होते, त्या वस्तू तिथून तुम्ही काढून दिले. त्याची स्टॉक रजिस्टर नोंद केली नाही, त्याच्या आधी वर्क ऑर्डर देऊन दिली. तुमच्या ज्या समस्या आहेत ना, पाठिंबा करतो, मला राजीनामा बोलू द्या तुम्ही काय पक्षाची भूमिका तुम्हाला एक सांगू, तुम्ही बोला. तुमच्या प्रभागात असे व्यवहार होणार आहे. हे काय माझ्या एकट्यासाठी बोलतोय का? तुमच्या सर्वांसाठी बोलतोय. 100% तुम्हाला एक सांगू का? माझं एक मत आहे, जशी महाभारतामध्ये धर्मसभा झाली होती का, त्या
लोकसभेमध्ये जसं द्रौपदीचं वस्त्राहरण होत होतं, त्या वस्त्राहरणामध्ये द्रोणाचार्य असतील, भीष्म पितामह असतील किंवा इतर काही विदुर असतील, द्रौपदीचं वस्त्राहरण होत असताना ते सर्वजण गप्प बसले. तुम्ही बरेच जणांपैकी काही जण, सगळ्यांनी म्हणत, तुम्ही सर्वजण नगर परिषदेच्या शासकीय मालमत्तेचं नगर परिषदेच्या माध्यमातून वस्त्राहरण होत आहे, तुम्ही मुंग घेऊन बसलेत सगळेजण. येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला सर्वांना नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जनतेसमोर जायचे. त्या कुरुक्षेत्राच्या युद्धात तुम्हाला तिथे तुमचं सत्यानाश होईल राजकारणातला. तुम्ही बोलू द्या ना. बोलू द्या हो. मी काय सांगतोय की त्यांचे प्रश्न मांडू द्या ना. गृह मला काही चालवायचं नाही, मी राजीनामा देऊन टाकतो. यार थांब ना, पैसे